हाय फ्रेंड्स, फ्रेंड्स. मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी कळण्याची भाकरी, ठेचा आणि त्यासोबत तुरीच्या दाण्यांची चटणी. तर इथे मी आता दळण तयार केलेलं आहे. 2 किलो ज्वारी घेतलेली आहे, त्यासाठी मी 1 किलो उडीद घेतलेले आहेत. तुम्हाला जर उडदाचं प्रमाण कमी करायचं असेल तरी चालेल, पण या प्रमाणात जर बनवलं दळण तर भाकरी छान लागते खायला. आणि ह्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. आणि जास्त जाड पण नाही करायचं किंवा जास्त बारीक पण नाही करायचं. आणि आता हे सर्व दळण मी दळून घेते. आणि आता आपण दळण झाल्यावरती भाकरीचं पीठ मळून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं किंवा जास्त घट्ट पण नाही करायचं. फक्त थोडा वेळ जास्त मळून घ्यायचं, म्हणजे कसं भाकरी थापताना मग ती अशी फाटल्या जात नाही. अशा पद्धतीने मी 3 ते 4 भाकरींचं पीठ मळून घेतलेलं आहे एकसाथ. आणि इथे तुरीच्या दाण्यांची चटणी केलेली आहे मस्तपैकी. आणि आता याच तव्यावरती आता आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि एका बाजूने शेकून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया. आणि मस्त टम्म अशी भाकरी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि ही परातीमध्ये मी पाण्यावर थापलेली भाकरी बनवलेली आहे. खूप बरेच दिवस झाले म्हणजे ही भाकरी बनवली नव्हती. मग मिस्टर बोलले की तू कशी बनवते मला पण बघायची आहे. तर मग त्यांना मी ही भाकरी बनवून दाखवली अशी पाण्यावरची. आणि आता ही भाकरी पण आपली तयार झालेली आहे. अशा मी 3 ते 4 भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी कडक शेकून घ्यायच्या दोन्ही बाजूने, जेणेकरून ते आतून मग कच्च्या नाही राहिल्या पाहिजे. आणि आता या तव्यावरती आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, लसूण भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून, मीठ टाकून आता हे जाडसर आपण मिक्सरच्या भांड्याला वाटून घेतलेला आहे. तवा गरम करून घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि आता हा पूर्ण ठेचा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला कमी तिखट ठेचा पाहिजे असेल तर कमी तिखट मिरच्या वापरायच्या आणि लसूण आणि कोथिंबीरीचं प्रमाण हे जास्त घ्यायचं, जेणेकरून मग ठेचा खायला छान लागतो, एकदम टेस्टी बनतो मग. आणि 1 ते 1.5 मिनिट छानपैकी आता हा ठेचा आपण परतून घेऊया मस्तपैकी गॅसवरती तेल सुटेपर्यंत. आणि आता आपला ठेचा इथे तयार झालेला आहे. परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया. आणि मी इथे तुम्हाला उडदाच्या डाळीच्या भाकरीचं प्रमाण पण सांगितलेलं आहे की किती उडीद घ्यायचे. आणि आता आपलं जेवण इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त अशी भाकर, कांदा, तुरीच्या दाण्यांची चटणी. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.